तर काय म्हणते मग निकिताला फॉलो करणार आहे. आम्ही आलो तो ऑक्सिजन पार्कमध्ये यांच्या सगळ्यांसोबत व्हिडिओ बनवाले, कारण की आमचे कॉन्टेंट संपले होते ना, आम्हाला गरज होती व्हिडिओची. इथं आल्यानंतर आम्ही थोडंसं बसलो होतो की जे माकडं होते त्याचे माकड चालू झाले होते. थोडीशी आम्ही यायची कलाकृती पाहिली, यायली वा म्हणून आम्ही गेलो व्हिडिओ बनवाले, जे तुम्ही रवी सरांच्या आयडीवर पाहू शकता. त्यानंतर आम्हाला भूक लागली होती, मग आम्ही गेलो खाले. मग आम्ही जो धोपाटलं का नाही तिथं बसलं असताना आम्हाला दिसलं की आमचे फॅन नसले तरी चालते, पण हा फॅन किती मोठा आहे. इथं होता बासुंदी चहा भेटत होता, पण आम्हाला काही मिक्स करून खायची सवय नाही म्हणून आम्ही ते सोडलं. इथं जेवढे आमच्या रडल्यान टिशून असं निघत तेवढे आमच्या खाल्ल्यानं निघाले. इथं आम्ही पाहू शकता तुम्ही, एवढ्या चांगल्या आम्ही हॉटेलमध्ये आलो, खाले, आणि तरी बी आपला गावठीपणा बाई सुटी नाही. हे बसल्याशिवाय आपल्याला कम्फर्टेबल पोच काही वाटतच नाही. त्यानंतर आम्ही थोडंसं कोण होतं हे तुम्हाला दाखवासाठी घेतली एक सेल्फी सारखं थोडंसं, जो मला हास येऊ राहिला होता का नाही. तिथून मग आम्ही बाहेर पाहिलं तर तिथं होती ॲम्ब्युलन्स. आम्हाला म्हटलं ॲम्ब्युलन्सचं काय काम, आमच्याजवळ टू व्हीलर आहे, आम्ही त्यानंच जातो बा. मग आम्ही त्यानं निघालो साक्षीताईच्या घरी. तिथं गेल्यानंतर आम्ही वाटच पाहू राहिलो होतो की आमची सुनबाई आली चहा घेऊन. आमची सुनबाई बा किती संस्कारी आहे, एकदमच म्हणजे प्रथाच बदलून टाकली गड्या. साडी बिडी काही नाही, आम्हाला सगळेले चहा दिला, सरांले दिला, आम्हा मैत्रिणीले दिला, दादाले दिला. त्यानंतर आमची सुनबाई आली सासूजवळ, ते म्हणजे मी. त्यानंतर त्यानं मला चहा दिला. मी त्याला म्हटलंय की सुनबाई तुम्ही असे कसे कपडे घालून आले, पण काही नाही. त्यानंतर आम्ही चहा पेलो. मग खाली सोप सुपारी काही सुटत नाही बाई, जो धुपाटली का नाही संपेपर्यंत सोडलीच. मग आम्ही पाहत बसलो या कासवाच्या सारखीच आमची जिंदगी एकदम आळशी. त्यानंतर पाहिलं बाई इथं बसलं तर पुष्पराज, काय सई बापरे, आपला ॲटिट्यूड काही जाईनच नाही बाई. त्यानंतर याच्या गोष्टी बापरे, आम्हाला गर्लफ्रेंड नसली चालते पण याच्या गोष्टी झाल्याच पाहिजे. यायले सांगू राहिले होते आमचे सर, जराशे करिअरवर लक्ष द्या बाई, बसणं तुम्हाला शोभते काय, बसून काम करणं तुम्हाला शोभते का, जराशे कामाला द्या. त्यानंतर तुम्ही मला पाहू शकता, मी आली होती साक्षीताईच्या घरी. मग आरसा दिसल्यावर आपलं इतरनं काही सुट्टी काय. मग आम्ही आरशात पाहून जरासं इतरलो. काय म्हणता मग तुम्ही कशी दिसू राहिली मी हे सांगता नक्की. इथं आलो तर आम्ही कपडे घ्यायला, कारण की आम्हाला जायचं होतं लग्नात. तुम्ही तर रील पाहिलीच असेल माझी लग्नातली, बस त्याच्यासाठी आम्ही इथं आलो होतो. कपडे लई पाहिली मी. हे जे बॅग होती वरून काढली होती स्पेशल माझ्या ड्रेससाठी. तर सगळे लोक म्हणते क्या लेके आए थे क्या लेके जाएंगे, हम कुछ भी नहीं लेके आए थे, लेकिन सब कुछ लेके जा रहे हैं अभी. हे साक्षीताई के घर से. मग तिथून निघालो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, खाल्ल्याशिवाय आपलं काही जमत नाही. मग रस्त्याने जाताना खाल्लं. हाय गाइस, क्या कर रहे हो आप लोग, काय म्हणता मग तुम्ही, काय म्हणता मग. गपगिप नाही लागली काय, ते थंडी गिंडी लागून राहिली, आम्ही किती लागू राहिली पा. गिरकिन घातलं बाई, बम बेकार थंडी लागू राहिली. बम म्हणजे बम बेकार, तुम्हाला सांगू नाही शकत आम्ही, एवढी बेकार थंडी लागू राहिली. तर काही नाही, आता घरी जाऊ, शेकोटी पेटू आणि झोपून जाऊ. तुम्ही बी ब्लॉग पहा, लाईक करा. आणि इंस्टाग्रामवरचे तर माय फॅमिली इथं आहेच, तरी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज मला यूट्यूबवर फॉलो करा. आणि ज्यांनी फॉलो केला, ब्लॉग पाहत आहे, खूप जास्त थँक्यू सो मच. थँक्यू, बाय, गुड नाईट.